बदलापूरमधल्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काउंटर प्रकरणात स्पष्ट आदेश देऊनही 5 पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली। तसंच या प्रकरणात पुढील तपासासाठी सारी कागदपत्र एसआयटीकडे तातडीनं वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास आणि त्या अनुषंगानं प्रकरणाशी संबंधित कागदपत्र एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु या आदेशाचं अद्याप पालन करण्यात आलेलं नसल्यानं कोर्टानं सीआयडीवरही ताशेरे ओढले। कागदपत्र वर्ग करण्यात कसली भीती असा प्रश्न हायकोर्टानं केला, तर कोर्टाच्या फटकारानंतर सीआयडी तपासाची कागदपत्र ही एनआयएकडे देण्यास तयार झाले। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं ते पाहूयात ग्राफिक्समधून। आदेशानंतरही एफआयआर का दाखल केला नाही असे ताशेरे सीआयडीवर ओढण्यात आलेत कोर्टाकडून। एसआयटी स्थापन करण्याचा फायदा काय? त्यांच्याकडे कागदपत्रच नाही। आदेशाचं पालन केलं नाही हा जाणून बुजून केलेला अवमान आहे असं कोर्टानं म्हटलंय। सीआयडी आणि लक्ष्मी गौतम यांच्या विरोधात अवमानाची कारवाई का करू नये असा प्रश्न कोर्टानं विचारलाय। कागदपत्र सोपवली नाहीत तर अवमानाची कारवाई करावी लागेल असं कोर्टानं बजावून सांगितलंय। राज्यात अथवा देशात कायद्याचं राज्य संपलंय हा चुकीचा संदेश आम्हाला द्यायचा नाही असंही कोर्टानं म्हटलंय। आणि या बातमीनंतर मुंबई